मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज जरा मूड खराब आहे. सांगतो मी तुम्हाला पुढे का पण मूड खराब येते. आज दिवसभर तुमच्या भावने ब्लॉग बनवला होता. एडिट करायचा बाकी होता. मी एडिटिंगला बसलेलो पण होतो. आपण एडिटिंग करतच होतो. पण तेवढाच फोन आला आपल्याला एक गावावरून. वडील गावाला गेलेले. जरा काम होतं त्यांचं शेतीचं वगैरे, काहीतरी काम करायला गेलेले होते शेतीचं काम करायला गेले होते. तर सीन सांगतो तुम्हाला. सीन असा झाला की जे आपण म्हणतो ना आपले जवळचे घरातले लोक, तेच जरा असं काय काही बोलून जातात ना, काही काही शब्द, का ते खूप मनाला वाईट वाटतं म्हणजे खूप वाईट वाटतं ते मनाला. आणि तसंच झालं वडिलांसोबत तिकडं. त्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं फोनवरती एक्स्ट्रा एक्स्ट्रा अशा काही काही गोष्टी झालेल्या आहेत. तर चिडचिड तर खूपच होती. माणसाची. पण मग त्यांना आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे एकच आहे की तुमचा भाऊ काय अजून एवढा पण जास्त फेमस नाही झालेला की लगेच माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असं काहीच नाही. पण मग हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण एकच आहे की दिवस बदलायला ना वेळ नाही लागत. बरोबर आहे ना, दिवस बदलायला वेळ लागत नाही. आज त्यांचे, उद्या आपले असते. आज ते आपल्याला बोलतायत पण आपण त्यांना बोलणार नाही. आपण त्यांना वेळ आल्यावरती सगळं करून दाखवू आपण त्यांना. आणि हा शब्द त्यांना पण सांगितला मी की जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका, या घरी, बघू आपण पुढे काय करता येईल काय नाही. याच्यातनं फक्त एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे, तर विश्वास हा फक्त स्वतःवर ठेवायचा. बाकी दुनिया गेली, जे काय असतील ते, जिथे जायचे तिथे. आणि जे काही जवळचे लोक आहेत ना आपले, ते कधीच काम येणार नाही. जे काय आपल्यालाच करणं आहे. आपल्याला आपण स्वतःच जे काही घडवायचं ते आपल्या स्वतःलाच घडवायचंय. अशा एक दोन गोष्टी मी झाल्या आता. बोलले ते खूप काही काही बोलले वडिलांना. पण आपल्यापेक्षा मोठं असल्यामुळे आपण त्यांना काही उत्तर दिलेली नाही. पण आपण त्यांना उत्तर तोंडाने नाही, आपल्या कामाने देऊ, एवढी एक गोष्ट आहे. आणि ज्या दिवशी आपण उत्तर देऊ त्या दिवशी ही जी माझी व्हिडिओ आहे, हा जो माझा ब्लॉग आहे, हा ब्लॉग त्या दिवशी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. थोडा टाइम लागेल याला, थोडे दिवस लागतील, वर्ष लागतील, 1 2 3, जितके वर्ष लागतील तितके. पण ज्या दिवशी आपण सक्सेस होऊ ना, त्या दिवशी आपला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आज आपण त्यांना फोन करतो ते आपले फोन उचलत नाही. ज्या दिवशी त्यांना वेळ पडेल ना, ते आपल्याला फोन येतील, आपल्याला फोन करतील त्यांच्या टायमाला, त्यावेळेस आपण त्यांना उत्तर देऊ, जे काही उत्तर द्यायचंय ते. कारण लोकांचं वागणं कसं आहे ना की ज्यांच्याकडे पैसा आहे ते त्यांना धरून चालतात. पण भावांनो, एक गोष्ट तर माहिती असेल पब्लिक तुम्हाला की पैसा सोडून पण दुसरं काय आहे अजून. पैसा सगळ्या काही गोष्टी नसतात. पैशांमुळे नाती तुटतात पण आणि जुटतात पण. आणि ज्या नाती पैशांमुळे जुटतात ना, त्या नातींना व्हॅल्यू काहीच नसते. जो काही ब्लॉग मी बनवला होता आजचा, तो माझी म्हणजे इच्छा असून पण टाकायची इच्छा होत, मूड हाफ होऊन गेला सगळा. एका एका फोनने मूड हाफ करून टाकला. ठीक आहे, काही नाही. आता जेवढं मी आता स्टँडिंग मी बसून शूट केलेलं आहे एका ठिकाणी, खूप चांगला मूड होता. पण मग जाऊ द्या, बघू. उद्या परत एक नवीन अपडेट घेऊ, उद्या परत नवीन ब्लॉग बनवू आपण. पण मग तुम्हाला याच्यातनं सांगायचं एकच आहे की बाहेरच्यांवर विश्वास ठेवा, घरच्यांवर विश्वास ठेवा. जे तुमच्या आजूबाजूचे असतात ना, जे तुमचे काही नातेवाईक वगैरे, ते क्लिअर बोलतो व्हिडिओ मध्ये. जे काही तुमचे नातेवाईक वगैरे असतील ना आजूबाजूचे, ते कधी तुमच्या कामी येणार नाही. आपलं फ्रेंड सर्कल आपल्या कामी येईल, पण ते कधी कामी येणार नाहीत आपल्या. आता ही गोष्ट जी आहे, आता मी पब्लिकच्या जरा मी माझ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे, आणि टाकण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. जो काय असेल आज 3 मिनिटं 4 मिनिटं 5 मिनिटाचा जो काय व्हिडिओ बनेल तो. पण मग आजच्या नंतर ज्या काही दिवशी आपण सक्सेस होऊ, जेव्हा कधी आपण सक्सेस होऊ, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष,
त्याच्यानंतर हा व्हिडिओ जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस त्यांना कळेल की त्यांनी काय चुकी केली. आपण त्यांना ती बोलून नाही दाखवणार, आपण आपल्या कामामधनं त्यांना ती चुकी दाखवणार. चला, एवढंच सांगायचं होतं. आता आपला काही नवीन ब्लॉग येणार नाही. जो काय आहे तो आत्ता जो मी बनवला मी ते तेवढंच टाकणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. बाकी आपण उद्या भेटू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.